थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मानसी व्रतवैकल्याचं पुस्तक वाचत आहे. छाया आणि विनोद मात्र भलतेच खुश झालेले आहेत, कारण त्यांनी त्या पुस्तकाला गुंगीचं आणि झोपेचं औषध लावलेलं आहे. आता एक एक पान पलटताना मानसी तोंडात बोट घालणार आणि त्या पुस्तकाला लावलेलं औषध मानसीच्या तोंडामध्ये जाणार आणि त्यामुळं तिला झोप लागणार. म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर ती उठू शकणार नाही आणि तिची पूजा पूर्ण होऊ शकणार नाही. या गोष्टीचा आनंद छाया आणि विनोद यांना झालेला आहे आणि त्यांना वाटतंय त्याप्रमाणे खरोखरच तिने आता एक एक पान उलटायला सुरुवात केलेली आहे. ते दोघं म्हणतात, आता हिला शांतपणे पानं उलटू दे आणि शांतपणे झोपी जाऊ दे, कारण आपण आपलं काम पूर्ण केलेलं आहे, असं म्हणून ते पाठीमागं हसत असतात आणि आता ते देखील झोपायला निघून गेलेले आहेत. इकडे मानसी खरोखरच एक एक पान उलटते. अजून तिने तोंडात बोट घातलेलं नसतं. पण आता एक पान उलटताना ती तोंडात बोट घालणार असते. एक पान ती उलटते आणि पुढचं पान ती घेत असते आणि आता तोंडात बोट ती घालणारच असते. पण तेवढ्यात तिच्या मदतीला अगदी धावत पळत आलेला आहे, तो म्हणजे तेजस. अगदी ती तोंडात बोट घालणारच असते तेवढ्यात तेजस येतो आणि तिच्या हातातलं ते व्रतवैकल्याचं पुस्तक तो काढून घेतो आणि तिला म्हणतो, आता जरा बास करा ना, आम्हालाही थोडंसं पुण्य लागू द्या, असं म्हणून त्याने ते पुस्तक काढून घेतलेलं असतं. मानसी आता तोंडात बोट घालणारच असते, पण तेवढ्यात पुस्तक काढून घेतल्यामुळं तिनं काही तोंडात बोट घालत नाही. छाया आणि विनोद यांचं स्वप्न काही पूर्ण होत नाही. गायत्रीच्या स्वप्नाचा चकनाचूर एका सेकंदात तेजसने केलेला असतो. तेजस ते पुस्तक काढून घेतो आणि मानसीला बोलू लागतो, अहो एकटंच किती पुण्य कमावणार, जरासं पुण्य आम्हाला देखील कमवू द्या की. मानसीला कळत नाही की नक्की तेजस काय बोलतोय. तेजस म्हणतो की तुम्ही ते पुस्तक वाचताय ना, मला बघू द्या बरं जरा ते कशाचं पुस्तक आहे. तेव्हा मानसी म्हणते की ते पुस्तक पुस्तक व्रतवैकल्याचं आहे, तुम्हाला काय करायचं त्याचं, मी व्रतवैकल्य करणार आहे ना, मी त्यासाठी वाचते. तेव्हा तेजस म्हणतो, असू द्या, ते व्रतवैकल्याचं पुस्तक असू द्या नाहीतर कशाचं असू द्या, तुम्ही वाचताय ना, मग ते मला देखील वाचायचं आहे. आता व्रतवैकल्य करून तुम्ही पुण्य कमवणार ना, मग जरासं मलाही कमवू द्या. मी तर म्हणतो आपण आहे ना वाटणी करून घेऊया. थेअरी माझ्याकडं आणि प्रॅक्टिकल तुमच्याकडं. म्हणजे मी सगळं पुस्तक वाचायचं आणि काय काय करायचं आहे ना ते सगळं तुम्हाला सांगायचं. अहो असं केल्यानं मला देखील थोडंसं पुण्य मिळेल ना, आणि हे सगळं तुम्ही करताय कशासाठी? आपल्यासाठीच करताय ना, तर थोडंसं मी केलं तर काय प्रॉब्लेम आहे? आता मी सुद्धा हे करणार आहे, असं म्हणून तो व्रतवैकल्याचं पुस्तक घेत असतो. मानसी म्हणते, तुम्हाला काही करण्याची गरज नाही. मला करायला लावलंय ना, तर ते मीच करणार आहे आणि ते पुस्तक मलाच वाचणं गरजेचं आहे. तो म्हणतो, तसलं काय सांगायचं नाही. आता हे पुस्तक मी वाचणार आहे आणि अगदी व्यवस्थित वाचणार आहे. तुम्ही ना खूप म्हणजे खूप स्वार्थी आहात. तुम्हाला असं वाटतं का, की हे पुण्य मला लागू नये? पण हे पुण्य घेतल्याशिवाय मी राहतच नसतो. आज बघा हे सगळं पुस्तक अगदी व्यवस्थितपणे वाचून काढतो. तुम्हाला काय वाटतं, मला काय जमणार नाही का? अहो भारी जमणार आहे. असं म्हणून त्याने ते पुस्तक तिच्याकडून घेतलेलं असतं. मानसी पुन्हा एकदा ते पुस्तक त्याच्याकडून घेते आणि म्हणते, "नाही हो, मला जरासं वाचू द्या." तो म्हणतो, "नाही, मीच वाचणार आहे हे पुस्तक." असं म्हणून पुन्हा त्याने मानसीकडून ते पुस्तक घेतलेलं असतं आणि आता ते पुस्तक त्याच्याकडेच असतं. मानसी म्हणते, "ठीक आहे, तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा, पण ब्रह्ममुहूर्तावर आज मला उठायचं आहे." तेजस म्हणतो, "हो, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही आत्ताच्या आत्ता झोपायला जा बरं." मानसी म्हणते, "मी इथं बाहेर झोपणार आहे." तेजस म्हणतो, "अजिबात नाही. मी इथं बाहेर झोपणार आहे. तुम्ही शांतपणे आतमध्ये झोपा. कसं आहे तुम्हाला थोडी जरी झोप मिळाली तरी चालेल, पण ती चांगली असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं तुम्ही आतमध्ये झोपा." मानसी म्हणते, "इथं जर झोपलं तर तुम्हाला सर्दी होईल ना?" तेजस म्हणतो, "अहो मी अंगणामध्ये नाही जाणार आहे झोपायला. इथं झोपणार आहे. इथं कसली थंडी असणार आहे?" मानसी म्हणते, "बघा नाहीतर परत शिंका देत बसाल." तेजस म्हणतो, "अजिबात नाही. तुम्ही माझी काहीसुद्धा काळजी करू नका. तुम्ही अगोदर आतमध्ये जा आणि शांतपणे झोपा. मी आता इथं झोपणार आहे आणि मी पण शांतपणे झोपणार आहे. काहीसुद्धा काळजी करू नका." मानसी म्हणते, "नक्की ना? नक्की तुम्ही अंगणामध्ये झोपणार नाही ना?" तो म्हणतो, "अहो मला वेड लागलाय का? बाहेर एवढं थंड वातावरण आहे. मी कशाला झोपू? तुम्हाला माहिती आहे ना बाहेर जर का झोपलो तर मला किती शिंका येणार आहेत." मानसी म्हणते, "अगदी तेच मी म्हणते. अजिबात तुम्ही बाहेर जायचं नाही. झोपायचं असेल तर इथं शांतपणे झोपा." तेजस म्हणतो, "अगदी तुम्ही काहीच काळजी करू नका आणि आता बडबड देखील करू नका. आत्ताच्या आत्ता तुम्ही जा आतमध्ये आणि शांतपणे झोपा. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे ना, मग उठलंच पाहिजे आणि पूजा झालीच पाहिजे. चला बरं आता पटकन." असं म्हणून तो मानसीला ती त्यांच्या रूममध्ये पाठवत असतो. मानसी म्हणते, "ठीक आहे, मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणून देते.
तो म्हणतो, "अहो कशाचीच गरज नाही. तुम्हाला सांगतोय काय मी? हा आता इथं झोपतो मी शांतपणे. तुम्ही काही काळजी करू नका." मानसी म्हणते, "अहो असं का करताय? ब्लँकेट तरी घेऊन झोपा ना." तो म्हणतो, "मला कशाची देखील गरज नाहीये." मानसी म्हणते, "माझी ओढणी तरी देऊ का?" तेव्हा तो तिच्याकडे पाहायला लागतो आणि म्हणतो, "तुम्ही मात्र आता अति करताय हां. आता ही ओढणीनं काय करू मी? मला कशाला पाहिजे ओढणी? अहो मी वाघ आहे वाघ. कळतं ना तुम्हाला? आणि वाघ हा जंगलात असा शांतपणे कुठेही झोपू शकतो. त्याला कशाला ओढणी देताय तुम्ही?" असं म्हणून तो मानसीची गंमत करत असतो. मानसीला कळतं की तेजस आपली गंमत करतोय. तरी देखील ती त्याला सांगते की बाहेर अजिबात जाऊ नका, कारण बाहेर जर का गेलात तर तुम्हाला खूप शिंका येणार आहेत. तेजस म्हणतो, "अहो किती काळजी कराल? मी सांगितलं ना तुम्हाला, मी इथंच झोपणार आहे, बाहेर अजिबात जाणार नाही." आता तेजस तिला एवढं सांगत असतो, त्यामुळं मानसीला देखील खात्री पटलेली असते की तो बाहेर जाणार नाही. तो इथंच सोफ्यावर झोपणार आहे. आता मानसी तिच्या रूममध्ये निघून गेली असते. तेव्हा तेजस शांतपणे असा विचार करत असतो, की मला असं का वाटतंय बरं, मानसी जिंकली पाहिजे. खरं तर ती जर का हारली तर ती निघून जाईल आणि ती तिच्या आयुष्यामध्ये सुखी राहील. पण मला असं का वाटत नाही, की तिने निघून जावी. इकडं मोठी आई आलेली असते आणि तेजस मानसीकडं बघतोय हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा ती त्याला म्हणते, "काय झालं? झोप येत नाही काय तुम्हाला?" तो म्हणतो, "असं कसं? झोप कशी येत नाही? आता बघा कसा शांतपणे झोपतो मी." ती म्हणते, "तुमचं लक्ष कुठं आहे ना, ते बघते मी बारकाईनं. भुरट्या जरा स्वतःकडे लक्ष दे," असं देखील ती त्याला म्हणते. तेव्हा तेजस म्हणतो, "अहो तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही स्वतःची काळजी करा. आता बघा मी शांतपणे झोपणार आहे. तुम्ही देखील शांतपणे झोपा." मोठी बाई त्याला म्हणते, की "आत्ताच्या आत्ता दरवाजा लाव आणि तू शांत बस आणि मला देखील शांतपणे झोपू दे." तेजस म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे. आणि लक्षात ठेव, काय जरी झालं तरी ब्रह्ममुहूर्तावर बायकोने उठलं पाहिजे." तो म्हणतो, "अहो ते त्यांचं काम आहे ना, ते अगदी चोखपणे पार पाडतील. तुम्ही त्यांची अजिबात काळजी करू नका." मोठी बाई मात्र त्याला मुद्दाम टोचून बोलत असते. तो मात्र तिचं अजिबात बोलणं मनावर घेत नसतो. तो म्हणतो, लगेच उठतो आणि दरवाजा बंद करतो आणि तुमचं तोंड देखील तुम्ही बंद करा आणि शांतपणे पडा आता." तेजसने दरवाजा बंद करून टाकलेला असतो आणि आता मोठी बाई देखील शांतपणे झोपलेली असते. तिकडे मानसी अजूनही तिच्या रूममध्ये आहे. मानसीला काही केल्या झोप येत नसते. मानसीला तिच्या आईनं दिलेला सल्ला आठवत असतो. मानसीला आईने सांगितलेलं असतं, की आपलं जेव्हा लग्न होतं, आपला संसार सुरू होतो ना, तेव्हा आपण आपल्यापेक्षा जास्त विचार आपल्या घरच्यांचा करतो. आपल्या नवऱ्याचा करतो. त्याला काय हवं नको ते बघतो. त्याची आवडती भाजी करतो. खरं तर आपल्याला आपली आवडती भाजी करू वाटत असते ना, पण आपल्याला त्याची काळजी वाटत असते म्हणून आपण त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतो. भाजीसुद्धा त्याची आवडती करावी असं आपल्याला वाटत असतं आणि मग कधीतरी आपल्यालाही वाटतं आपल्या मनाचं करावं ना, तेव्हा एके दिवशी आपण करू शकतो ना, पण जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या नवऱ्याला देत असतो. हे सगळं ऐकताना तिला खूप छान वाटत असतं. कारण आता ती जे व्रत करते ते फक्त तेजससाठी करते आहे आणि तेजसला काही केलं आपण गमवायचं नाहीये असा विचार ती मनोमन करत असते. ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण पूजा केलीच पाहिजे असे विचार देखील तिच्या मनामध्ये येत असतात. आईनं दिलेला सल्ला तिला वारंवार आठवत असतो. आईनं आपल्याला सांगितलेलं होतं, की आपल्या घरचे आपला नवरा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. माझ्यासाठी सुद्धा तेजस खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आता मानसीला झोप मात्र काही येत नसते. मानसीचं लक्ष स्वतःच्या गळ्याकडे जातं आणि तिला आठवतं, की आपण मंगळसूत्र काढून दिलेलं आहे. आपण हे मंगळसूत्र काढलंय खरं, पण ते मंगळसूत्र आपल्याला पुन्हा एकदा घालायचं आहे. आपण स्वतःच्या हातानं हे मंगळसूत्र काढले, कारण आपल्याला आता त्याच्या लायक बनायचं आहे. आपण जोपर्यंत त्याच्या लायक बनत नाही, तोपर्यंत ते मंगळसूत्र घालण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, असं तिला मनोमन वाटत असतं. पण नक्कीच लवकरात लवकर मी ते मिळवणार आणि सर्वांना दाखवून देणार, की ते मंगळसूत्र घालण्याचा अधिकार माझा आहे, असा विचार ती करत असते. काही केल्या गायत्रीला तोंडावर पाडून आपण ते मंगळसूत्र मिळवायचं आणि मंगळसूत्र घालून आपण काय करू शकतो ते दाखवायचं, असं देखील तिला वाटत असतं. मंगळसूत्र आपल्याकडून आपण स्वतःहून काढलेलं आहे, त्यामुळे ते पुन्हा मिळवण्याचं देखील आपल्यातच ताकद आहे, असं तिला वाटत असतं. तर इकडे तेजस अजूनही झोपलेला नसतो. तेजस झोपण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळेला मोठी बाई मात्र जोरजोरात घोरत असते. त्याचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि म्हणतो, "ही बाई आहे का वाघ आहे? केवढ्या मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत आहे." तरी देखील तो झोपण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला मात्र कसलीच झोप येत नसते. आता तो ठरवतो, की आपण इथं झोपणं काही शक्य नाहीये. मानसी झोपली असेल का नसेल असा विचार देखील त्याच्या मनामध्ये येत असतो
आत्ताच्या आत्ता आपण उठून बाहेर जाऊया, कारण ही बाई एवढ्या मोठमोठ्यानं घोरायला लागली आहे, आपल्याला इथं काही झोप येणार नाही असा विचार तेजसने केलेला असतो. आणि त्यामुळं पुन्हा एकदा तो उठतो, दरवाजा उघडतो आणि बाहेर जाऊन झोपायचं त्याने ठरवलेलं असतं. तो बाहेर जातो, पण बाहेर खूप थंडी असते. इकडे मानसी घड्याळाचा काटा लावून ठेवते आणि विचार करते, की बरोबर आपल्याला या टायमाला उठणं गरजेचं आहे. बरोबर आपण टायमाला उठायचं आणि आपण ठरवल्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा करून दाखवायचीच, असं तिनं मनाशी अगदी खुणगाठ बांधलेले असते. इकडं तेजस आता बाहेर झोपण्यासाठी आलेला असतो, पण त्याला खूप थंडी वाजत असते. मनोमन तो विचार देखील करत असतो, की खरंच उद्या मानसी लवकर उठेल का? खरोखर ती पूजा करू शकेल का? या गोष्टीचा तिला किती त्रास होत असेल. आपण देखील सकाळी उठूया, आपण देखील थंड पाण्याने अंघोळ करूया. त्या करू शकतात ना, मग आपण का करायचे नाही? असा विचार तो करत असतो. हां, आता ठरलं. सकाळी लवकर उठायचं, 2-2:30 वाजताच उठायचं आणि थंड पाण्याने अंघोळ करायची, मस्त ब्रश वगैरे करायचा आणि आपण देखील त्यांच्यासाठी पूजेला तयार राहायचं, असा विचार तेजसनं केलेला असतो. पण अजूनही त्याला झोप काही येत नसते. खरं तर त्याला खूप थंडी वाजत असते. इकडं मानसी शांतपणे विचार करत असते. तिने फक्त पांघरून घेतलेलं असतं, पण झोप काही तिला येत नसते. ती विचार करत असते ते म्हणजे तेजसचाच. तेजस काय करत असतील? ते झोपले असतील का? आणि तेजस आपल्याला पुन्हा एकदा मंगळसूत्र घालतील का? असे कितीतरी विचार तिच्या मनामध्ये येत असतात. ती नुसतं या अंगावरून त्या अंगावर होत असते. तर तीच हालत असते तेजसची सुद्धा. तेजसला देखील बाहेर झोप येत नसते. मानसी सकाळी लवकर उठतील का? त्यांना उठणं होईल का? त्यांचं व्रत त्या पूर्ण करू शकतील का? आणि ते व्रत जर का पूर्ण झालं नाही, तर त्यांना किती वाईट वाटेल, असे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. मानसी आता उठून बसते. तिला काही केल्या झोप येत नसते. तर इकडं तेजस देखील उठून बसलेला असतो. त्याला देखील झोप येत नसते. खरं तर त्याला मानसीकडे जाण्याची इच्छा असते. पण मोठ्या बाईला जर का समजलं, तर ती खूप तमाशा करणार. त्यामुळं तो तिकडं जात नाही. इकडं मानसी खिडकीत येते आणि खिडकीतून ती बाहेर बघत असते. तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण खिडकीच्या बाहेर तेजस असतो. तेजसला पाहून तिला खूपच आनंद होतो. आपण झोपलेलो नाहीये, त्याप्रमाणे तेजस देखील झोपलेला नाहीये. त्याला देखील आपली काळजी वाटते. आपण कशाप्रकारे व्रत पूर्ण करेल असं त्याला वाटतंय. त्यामुळं तो देखील झोपू शकलेला नाहीये, या गोष्टीचा आनंद तिला होतो. तेजस खिडकीच्या जवळ येतो आणि तो मानसीकडे पाहू लागतो. मानसी देखील त्याच्याकडं स्मितहास्य करत पाहू लागते. "तुम्हाला झोप आली नाही का?" असं ती त्याला विचारते. तो म्हणतो, "मग तुम्ही जागे आहात ना, तर मला तरी कशी झोप येणार आहे? अगोदर तुम्ही झोपायचं आणि त्यानंतरच मी झोपणार," असं देखील तो म्हणतो. त्याने खिडकीच्या गजावर हात ठेवलेला असतो आणि मानसी देखील त्या गजावरच्या हातावर स्वतःचा हात ठेवते आणि त्याच्याकडे पाहू लागते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं, की तेजस तिथं नाहीये. आपल्याला फक्त भ्रम झालेला आहे. आपल्याला असं वाटलंय की तेजस आलेला आहे. तेजस आलेला नाहीये. तेजस खरं तर बाहेर आहे आणि तो झोपलेला आहे हे तिला जाणवतं. आपण उगाच ते स्वप्न बघत बसलोय असं देखील तिला जाणवतं. इकडं तेजस मात्र झोपलेला नसतो. त्याला असं वाटत असतं की खरोखर आता उद्याचे जे आहे ते सगळं व्यवस्थित होईल का? मानसीला जे वाटतंय त्याप्रमाणे करता येईल का? आपण देखील झोपायचंच नाही. आपण आता हे व्रतवैकल्याचं पुस्तक वाचत बसूया. सगळे व्रतवैकल्य नीट वाचूया, म्हणजे आपल्याला त्यांना व्यवस्थितपणे सांगता येईल. मानसी बाहेर येते आणि तिला समजायची ती गोष्ट समजते. तिला कळले की तेजस बाहेरच्या रूममध्ये झोपलेला नाहीये, तर तो बाहेर अंगणामध्ये जाऊन झोपलेला आहे, की जिथं खूप थंडी आहे. तेव्हा तिने त्याच्यासाठी ब्लँकेट आणलेले आहे. ती दरवाजा उघडून बाहेर जाते आणि पाहते तेजस बाहेर बसलेला असतो. तो झोपलेला नसतो, तर तो वाचत बसलेला असतो. हे पाहून तिला मात्र मोठा धक्का बसतो. इकडं मोठा बाई मात्र शांतपणे झोपलेल्या असतात आणि त्या घोरत असतात. तेजस मात्र तिथं नाहीये. तेजस बाहेर गेलेला आहे. तेजसला खूप थंडी वाजणार आणि त्याला शिंका देखील येणार हे तिला माहीत असतं. तेजसला काही केल्या ब्लँकेट देणं गरजेचं आहे असं देखील तिला वाटत असतं. इकडं छाया उठते आणि विनोदला म्हणते, की खरोखरच आता मानसी झोपलेली असेल का? तेव्हा विनोद म्हणतो, "आता तू शांतपणे झोप. तुला माहिती आहे ना, आता ते औषध तिच्या तोंडामध्ये गेलं असेल, आत्तापर्यंत ती घोरत पडलेली असेल, थायलंडला पोहोचली असेल." ती म्हणते, "थायलंडला?" तो म्हणतो, "थंड हवेला. समजतंय ना तुला? आता तू देखील शांतपणे झोप आणि मला देखील झोपू दे." असं म्हणून त्याने छायाचं तोंड बंद केलेलं असतं. खरं तर यांचा प्लॅन पूर्णपणे फेल झाला आहे, हे यांना माहीत नसतं. सकाळी जेव्हा हे उठतील, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल, की यांनी केलेली आयडिया पूर्णपणे तेजसने फेल करून टाकलेली आहे. इकडे मानसी बाहेरून पाहते, तर तेजस बसलेला असतो. तेजसला ती ब्लँकेट देते. तेजसला देखील मोठा धक्काच बसतो.
मानसी, तुम्ही अजून झोपलेलं नाही आहेत. तेव्हा ती म्हणते, "मी तुम्हाला म्हणलं होतं ना, बाहेर झोपू नका. इथं किती थंडी आहे. तुम्हाला शिंका येणार आहेत." तो म्हणतो, "नाही हो, कसल्या शिंका येत आहेत? हे काय मी असा बसलेलो आहे. मला अजिबात थंडी वाजत नाही आणि हे पुस्तक वाचत बसलेलो आहे आणि शिंका आली ना, तर असं उशीत तोंडाला लावणार आणि शिंका अजिबात येऊ देणार नाही." असं काहीही तो गमतीशीर बोलत असतो. मानसी त्याकडं स्मितहास्य करत पाहते आणि म्हणते, "आता खूप रात्र झालेली आहे. आता शांतपणे झोपणं गरजेचं आहे." तो म्हणतो, "नाही, आज हे व्रतवैकल्याचं पुस्तक आहे ना, हे सगळं वाचून काढणार आहे. अहो, तुम्हाला मदत झाली पाहिजे ना, तुम्हाला थेअरी सगळी नीट समजली पाहिजे ना, त्यामुळंच हे पुस्तक मी घेऊन बसलेलो आहे. उलट तुम्हीच लवकर आतमध्ये जाऊन झोपा. आता किती वेळ झालाय आणि आता किती झोप मिळणार आहे तुम्हाला? जाऊन तरी झोपा लवकर." असं तो तिला म्हणत असतो. मानसी मात्र तेजसकडं पाहत असते. तेजस आपल्यासाठी अजूनही जागे आहेत, हे तिला बरं वाटतं. ती चालली असते तेव्हा तेजस तिच्या हातात हात देतो. तिला ते तर खूपच छान वाटतं. तेजस आपल्याला बेस्ट लक देत आहेत या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. तेजस आपल्यावर प्रेम करतायत हे तिला चांगलंच समजलेलं असतं. कितीतरी वेळ तेजसनं तो हात आपल्याच हातामध्ये ठेवलेला असतो. मानसीला देखील तो हातातील हात काढू वाटत नसतो. पण आता तिला झोपायला जाणं गरजेचं असतं आणि त्यामुळं तो हातातला हात काढून ती निघून चाललेली असते. तरी देखील पाठीमागं फिरून ती तेजसकडं स्मितहास्य करून पाहत असते. तेजस देखील तिच्याकडं स्मितहास्य करून पाहत असतो. निघून जाण्यासाठी तोंड फिरवते आणि तेवढ्यात तिची ओढणी तेजसनं पकडून ठेवलेली आहे असं तिला भास होतो आणि तिला खूपच छान वाटतं. तेजसला वाटतच नाहीये की आपण त्यांच्यासमोरून निघून जावं हे तिला समजतं. तेजसने ओढणी धरून ठेवलेली असते आणि तो आता तिच्याच दिशेने येत असतो. हे सगळं पाहून त्या थंड वातावरणात मानसी अगदी भारावून गेलेली असते. तेजस तिच्या अगदी जवळ आलेला असतो. मानसीला त्याचं हे रोमॅन्टिक होणं खूपच आवडलेलं असतं. त्या थंडीमध्ये ते दोघेही अगदी रोमॅन्टिक झालेले असतात. तेजस आता तिच्या अगदी जवळ आलेला असतो. तिची ओढणी त्याने तिच्याभोवती गुंडाळलेली असते आणि त्याचा चेहरा अगदी त्याने तिच्या चेहऱ्याच्या जवळ आणलेला असतो. मानसी अगदी मोहरून गेलेली असते. तिला खूप छान वाटत असतं. तिला असं वाटत देखील नसतं की तेजस कधीतरी आपल्याशी असं वागू शकतील. पण आता तेजस मात्र तिच्याशी खूपच रोमॅन्टिकपणे वागत असतो. ती ओढणी गुंडाळल्यानंतर तो हात त्याने तसाच गळ्याभोवती ठेवलेला असतो आणि तो तिला स्वतःच्या जवळ घेत असतो. मानसीने आता डोळे खाली केलेले असतात. मान खाली करून ते सगळं काही फील करत असते. या गोष्टी खूप छान वाटत असतात. तेजस तिच्याकडं नुसता एकटक पाहत असतो आणि ती देखील त्याच्याकडे एकटक पाहत असते आणि तो तिला स्वतःच्या जवळ घेतो आणि स्वतःच्या मिठीत त्याने तिला घेतलेलं आहे. मानसी देखील शांतपणे त्याच्या मिठीत अगदी विरघळून गेलेली असते. तेजस तिला काही केल्या सोडायला तयार नसतो आणि खरं तर मानसी देखील त्याच्यापासून दूर जायला तयार नसते. दोघेही त्या थंड वातावरणामध्ये एकमेकाकडे पाहत असतात आणि दोघे देखील रोमॅन्टिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मानसी अगदी लाजून गेलेली असते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की आपली ओढणी अडकलेली होती, ती तेजसनं पकडलेली नव्हती. तेजस तिकडंच पलीकडे जांभया देत बसलेला असतो आणि त्याला झोप आलेली असते आणि त्याच्या जवळच्या एका खांबामध्ये ती ओढणी अडकलेली असते. तिला कळतं की आपण नुसतं स्वप्न पाहत आहोत. यातलं काही देखील खरं झालेलं नाहीये. पण मंगळसूत्र घातल्यानंतर आपण आपला अधिकार सिद्ध करू आणि त्यानंतर तेजस नक्की आपल्याशी रोमॅन्टिक वागतील असं देखील तिला वाटत असतं. ती आता आत जाते पण तेजस मात्र अजूनही व्रतवैकल्याचं ते पुस्तक वाचत आहे. आज आपण हे पुस्तक वाचूया आणि उद्या त्यांना सगळं सविस्तर व्यवस्थित सांगूया असा विचार तो करत बसलेला असतो. ब्रह्ममुहूर्ताची वेळ होत चाललेली आहे. मोठ्या बाईनं नारळाची कवटी पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि हळूहळू त्यामध्ये पाणी भरत चाललंय. एकदा ते पाणी भरलं आणि ती कवटी खाली गेली की ब्रह्ममुहूर्त टळून जाणार आहे असं ती सांगत असते. आबा देखील उठलेले आहे. सर्वजण उठून बसलेले आहेत पण अजून मानसी मात्र उठलेली नाहीये आणि या गोष्टीचा राग मोठ्या बाईला आलेला आहे. या बाईला मी व्रत सांगूनच चूक केलेली आहे असं ती बोलत आहे. हिला उठायचं नव्हतं, हिला काय करायचं नव्हतं तर तिनं सांगायचं ना, मला काही करायचं नाहीये. या व्रताचा अपमानच मानसी करायला लागलेली आहे असं आता तिनं बोलायला सुरुवात केलेली आहे. आणि हे सगळं ऐकताना तेजसची आई आणि तेजसचे वडील यांना मात्र खूपच वाईट वाटतंय. कारण मानसी तर तसं करणार नाही. ती उठणार आहे असं त्यांना वाटतंय. छाया आणि विनोद यांना मात्र माहिती आहे की आपण दिलेल्या औषधामुळेच ती उठू शकणार नाहीये. ते दोघं देखील उठलेले आहेत. आता गायत्री देखील उठून बाहेर आलेली आहे. गायत्री म्हणते, "हे मात्र व्रत चांगलं आहे बरं का. व्रत यांचं, फायदा यांना, पण उठायचं मात्र सगळ्या घराने.
आम्हाला काय झोपा लागत नाहीत का? आम्हाला खूप झोप येते. कशाला सगळ्यांना उठवायचंय?" असं म्हणून तिने मुद्दाम मानसी उठले का नाही ते पाहायसाठी आलेले असते आणि खुर्चीत शांतपणे येऊन बसलेले असते. ती नुसती बसतच नसते, तर ही आता काय उठणार नाहीये. तिला या व्रताचं गांभीर्यच नाहीये. खरं तर मला असं वाटतंय, की तिने या घरातून निघून जायला पाहिजे. असल्या व्यक्तीशी संबंध जोडणं म्हणजे वेडेपणा आहे, असं बरंच काही बोलायला सुरुवात केलेली असते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार असतो, की आता ब्रह्ममुहूर्त टळण्यासाठी काहीच सेकंद उरलेले असतात. कवटीमध्ये आता काठोकाठ पाणी भरत आलेलं असतं आणि कवटी बुडत चाललेली असते. पण मानसी अजून आलेली नसते. तेव्हा सर्वांनाच वाईट वाटतंय, की मानसी अजूनही कसं काय आलेली नाहीये. आता ब्रह्ममुहूर्त टळणार आणि मानसी तिच्या व्रतामध्ये फेल होणार, असं गायत्री बोलत असते. "चला आता हे सगळं बंद करा. मानसी काही केल्या उठणार नाहीये," असं ती बोलत असते आणि तेवढ्यात चमत्कार होतो आणि मानसी अगदी व्रतासाठी तयार होऊन आलेले आहे, हे पाहून मोठ्या बाईला देखील धक्का बसलेला आहे. ब्रह्ममुहूर्त टळायच्या आत अंघोळ करून मानसी पूजेसाठी हजर झालेली आहे आणि ते पाहून तेजसच्या आईबाबांना खूपच आनंद होतो. कारण मानसीने व्रत करण्यासाठी अगदी व्यवस्थितपणे आणि वेळेत पोहोचलेली आहे. आता मानसी ही पूजा अगदी व्यवस्थितपणे पार पाडणार आणि मंगळसूत्र आपल्या तेजसच्या हातून घालणार, हे आपल्याला पुढील काही भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.